नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. सगळ्यात पहिल्यांदा आजचं वातावरण तुम्हाला दाखवते मी. खूप मस्त आणि वातावरणामध्ये एकदम गारठा होता, कारण सतत 3 दिवस आमच्या इथे पाऊस पडतोय आणि वातावरण एकदम गार झालं होतं. तर नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओसुद्धा रांगोळीचाच व्हिडिओ आहे आणि मला भरपूर साऱ्या कमेंट्स ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओंना आलेल्या आहेत आणि प्रत्येक कमेंटचा मी पर्सनली रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काहींना द्यायचासुद्धा आहे रिप्लाय. तर आजची रांगोळीसुद्धा नेहमीप्रमाणेच अगदी सोपी आहे आणि मला जमले म्हणजे नक्कीच तुम्हालाही नक्कीच जमणार आहे. तर एकदम सोपी अशी रांगोळी आहे आणि खूप सारे कलर माझ्याकडे जेवढे कलर होते की नाही तेवढे सगळे कलर मी भरलेले आहेत आजच्या रांगोळीमध्ये. आणि मला की नाही रांगोळीबद्दल बऱ्याचशा कमेंट अशा असतात की तुमच्या रांगोळ्या खूप सोप्या असतात आणि आम्ही पण काढण्याचा प्रयत्न करतो तर आम्हाला त्या खूप छान जमतात सुद्धा आणि त्याच्यामुळे रांगोळी काढायला आम्हाला सुद्धा यायला लागलं. तर खूप भारी वाटतं मला अशा कमेंट वाचल्यानंतर, कारण मुळात माझ्याकडे ही कलाच नव्हती. मी तुमच्याबरोबर शेअर करायला लागली आणि झालं असं की पहिली जी रांगोळीचा पहिला जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला की नाही त्याच्यावरती मला तो व्हिडिओ माझा व्हायरल झाला आणि त्याच्यावरती खूप साऱ्या कमेंट, म्हणजे मला वाटतं त्या व्हिडिओला मिलियनपेक्षा जास्ती व्ह्यूज आलेले आहेत आणि मग त्याच्यामुळे काय झालं ना, की त्याच्यावरती कमेंटसुद्धा जास्ती आलेल्या आणि ती रांगोळी अतिशय सोपी अशीच होती. नेहमी मी दरवाजामध्ये काढायची. मग कधीतरी मला असं वाटलं, की ही रांगोळी YouTubeवरती टाकायची आणि शेअर करायची. मग म्हणजे मी जसं काढते की नाही नेहमी तसं कोणतरी काढत असेल त्यांनाही उपयोगाला येईल म्हणून. आणि पहिलाच व्हिडिओ इतका व्हायरल झाला, की मला असं त्याच्यावरच्या कमेंट वाचून वाटायला लागलं, की असे व्हिडिओ जर मी शेअर केले तर माझ्यासारख्या बऱ्याच जणींना त्याचा फायदा होईल रोजच्या दैनंदिनीमध्ये. म्हणून मग मी व्हिडिओज ते चालू केले टाकायचे YouTubeला आणि खूप छान मला त्यांना रिस्पॉन्स भेटला. तर त्याच्यासाठी खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद. आणि तुमच्यामुळे अशा मला कमेंट्स येतात, की तुमच्यामुळे ताई आम्ही रांगोळी काढायला लागलो किंवा आम्ही रांगोळी काढायला शिकलो. पण खरी गोष्ट अशी आहे, की माझ्यामुळे तुम्ही नव्हे, तुमच्यामुळे मी रांगोळ्या काढायला शिकले. कारण तुम्ही इन्स्पायर करत गेलात आणि मला एक नवीन काहीतरी करायला सुचायला लागलं. तर त्याच्यामुळेच परफेक्शन यायला लागलं आहे रांगोळीमध्ये. तर बोलता बोलता आपली आजची रांगोळी कंप्लीट झालेली आहे आणि आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.